पुंडलिकावरी श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। सद्गुरु रामचंद्राय नमो नमः। आरती तिकट ताराचारी मुख समान पर्वताधरी खापराय साकाळा शरी मुखे चारी समसमित मनोजम मार्गेयम जितेंद्रियम बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजमानंतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्य। दयांची किया स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण हे जीवन श्री चरण श्री पूज्य नमस्कार ज्ञाता आश्वासन। मुकटगाव मोठी मुकटगाव आणि भावार्थ रामायणातील शक्ती प्रसंग आणि कथा परिसर रामायण पूर्वज उद्धरती पूर्वजाचे नवल कोण दिन उद्धरण रामकथा जमलेले वाचे वंशक सूर्य मंडळी आणि सर्व महिला मंडळी मायबाप सर्व त्या ठिकाणी तुमच्या पायावर नतमस्तक होऊन सेवेला प्रारंभ। असा काळ नेहमी एवढा त्या ठिकाणी त्याच्या कसे होते मुख असे समसमान एकदम पर्वतासारखे मुख होते आणि त्या पर्वताच्या जशा दर्या असतात त्या दर्यासारख्या त्याच्या चारही जीवा सळसळीत अशा दिसू लागल्या। हात पाय दिसती मुंगळवाणी शरीर कृती एकता भीती यमगाळ शरीर त्याचं असं पर्वताकार शरीर होतं मोठ्याच्या मोठं पोट आणि एकदम तारासारखे असे त्याचे पाय असे काटकासारखे उभे आणि असा सुळासारखे असे त्याचे केस असा खापरासारखा काळा झाल्यासारखा नेहमी होता। आणि भयानक शरीरे त्या बाबतीत शिरे तुझा जाऊनी सत्वला पर्वतंत्र ढाकावा जावं कुठं जावं मारुती गेला औषधी आणायला आणि तिथं जावा त्या पर्वताच्या ठिकाणी जा आणि तिथं जाऊन काय कर सांगू लागला। लवणांनी सकाळ समुद्र कुशती समग्र उलोकनी आशिर समुद्र पर्वतंत्र ठाकावा काय सांगा म्हणलं आत्ताच्या मारुती गेलाय औषधी आणायला गेलेला मारुती लवकरात लवकर जाईल त्याच्यापेक्षा मनोवेगानं जा आणि गेल्याच्या नंतर काय तर हे सांगू लागला। म्हणून आलो तुझ्या शरण येथे गेला कपिनंदन त्याची विघ्न करावे। आता पहा एवढं ऐश्वर्य एवढा संपन्न हा रावण आणि हा रावण काळनीला शरण जाऊ लागला। तो मारुती औषधी आणण्यासाठी निघालेला आहे म्हणून तुझा शरण येतो बाबा काय कर असा रावण असा पायावर लोटांगण त्या काळनीच्या घालून बोलू लागला। नेहमी ऐक विनंती लक्ष्मणा भेटलीसे शक्ती उदया येता बसती सुमित्र निजी मरेल। आई पप्पा काळनी कशी तरी युक्ती करून सुमित्राला न्याय ब्रह्मशक्ती त्या ठिकाणी टाकली आणि त्या ब्रह्मशक्तीचं असं वर्णन सूर्य उदय व्हायच्या अगोदर जर ती औषधी आणल्या आणि सूर्य उदय व्हायच्या अगोदर काहीतरी हे करून युक्ती करून हे झालं तर त्या लक्ष्मण वाचणार नाही आणि त्या औषधी आणल्या वाचत असा अपरिहार त्या काय नेमल्या रावण देऊ लागला। दिव्या औषधी आणो ना सूर्य लक्ष्मण उठविल आणि आता वायुनंदन हा मारुतीला औषधी आणण्यासाठी गेलेला आहे आणि गेल्याच्या नंतर यायचं तर कसं मनोजम मारुती मनापेक्षा गती जास्त यायची आणि ती औषधी घेऊन यायची याकरता असं त्या ठिकाणी त्या औषधी न आणू देण्याकरता मी तुम्हाला शरणी आलो असा काळजी रावण बोलू लागला। उदया येता बसती आणून औषधी समजती वाचवावया निश्चिती प्रतिज्ञा मारुती करून गेला। सूर्य उदय व्हायच्या अगोदर औषधी आणून सुमित्राला उठवी
ही प्रतिज्ञा रामचंद्र प्रभू पुढे करून मारुती गेलेला आहे असा रावण बोलू लागला. हाताची उचल लक्ष्मण मग त्याची झुंजल कोण राम लक्ष्मण दुर्बली. काय सांगू म्हणलं आताच प्रतिज्ञा करून मारुती गेलाय आणि त्या औषधी आणून लक्ष्मणाला जर उठविलं ना दोघे त्या ठिकाणी एकदम आता लक्ष्मण उठल्याबरोबर राम आतुरबळी आहे. दोघं आतुरबळी त्याच्यासोबत रणांगण कोण करू शकत असा रावण बोलू लागला. वायुनंदना करिकाला नाटोपे जाना भले त्याचा कळवान गण त्याची कोण झुंजला. रावण बोलणारा बाबा हा वायुनंदन आतुरबळी आहे आणि याच्यात वानरही त्या ठिकाणी एकमेकाहून बळी येतं. मग एवढ्या वानर सैन्यासोबत युद्ध कोण करी असा बोलू लागला. करुण ब्रह्मशक्ती आकरिले उर्मिला पती राम कार्य साधावे हातो हाती उदया बसती न घेता. कशी तरी युक्ती केली रावण लागला. कशी तरी युक्ती केली आणि मधला मार्ग काढला. मधल्या मार्गाने चाललो. मधल्या मार्गाने त्या लक्ष्मणावर कशी तरी ब्रह्मशक्तीचं वरदान म्हणून ते टाकलं आणि टाकल्याच्या नंतर काही तरी युक्ती करून मारुतीला सूर्य उदयाला येईपर्यंत तिकडेच काहीतरी युक्त्या करून तुम्ही असं त्या ठिकाणी काळजीला परिहार रावण देऊ लागला. सदा पूर्ण चंद्राचल मनती मनोन येतो निदान नाम विधान विज्ञान. आता तिथं त्या ठिकाणी समुद्र मंथनाच्या वेळेस 14 रत्न निघाले. देव आणि दैत्य समुद्र मंथन करीत होते आणि त्या 14व्या रत्नापैकी अमृत नावाचं एक रत्न निघालं आणि अमृत देव आणि दैत्याचं भांडण लागलं आणि ते भांडण लागल्याच्या नंतर थोडं थोडं भिजू लागलं. त्याही करता तिथं त्या ठिकाणी अमृताचे कण पडले. त्याही अमृताच्या वल्ली त्या औषधी निघाल्या. त्याला अमृतवल्ली म्हणतात आणि चंद्राचंही त्या ठिकाणी ह्या चंद्र अमृतही त्या ठिकाणी पडलेलं होतं. म्हणून चंद्र अमृत ह्या नावानं विख्यात त्या ठिकाणी त्या पर्वतावर औषधीचं नाव आहे. रूपाले चंद्रामृत अमृत संजीवनी त्याची म्हणता औषधी आयुष्यानंत पर्वती समस्त वर्तती. आणि चंद्राचं त्या ठिकाणी अमृतही त्या ठिकाणी तुषार पडते. त्या चंद्र अमृत नावानेही त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या औषधी दिव्य औषधी त्या पर्वतावर झळझळीत दिसतात असं रावण ह्या देऊ लागला. गेला कपिनंदना बहुमाया करुणी आपण त्याची करावे विघ्न सूर्योदय जवान होय. आणि त्या औषधी आणण्याकरता हनुमंतराय गेलेले आणि हनुमंतराय गेल्याच्या नंतर तुम्ही काय करा सूर्य उदयाला येईपर्यंत मारुतीला काही करून तिथं त्या ठिकाणी रमवून गोवून टाका अशा काळजी रावण बोलू लागला. मायेचे लक्षण जटाधारी वल्करांबरण सर्वांनी भस्म उदरण असाधारण ऋषिवेश. आणि असं चालतं असं गेल्याबरोबर ती काय आठवणारा गिराईक नाही. तुम्ही काय करा साधू वेश धरा आणि साधू वेश एकदम तपस्वी वेश धरा आणि साधू वेश धरून तिथं काय काय करा सांगू लागला. तापस वेश धरून पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवामया कपिनंदन माया आपण करावी. तापस्वी वेश धरा आणि तापस्वी वेश धरून तिथं काय करा सुंदर एक आश्रम निर्माण करा. आश्रम निर्माण करा आणि फुलं फळं हे ते वृक्ष त्या ठिकाणी सुंदर असा मायावी आश्रम निर्माण करा. ह्या राक्षसाला काय वेळ लागणार आहे असा रावण नक्की देऊ लागला. सुपद्म फळे दुष्याला जळ सुंदर वृक्ष सुपरी मळ आपण करावे हाती सुशीळ गोळांगुळ वितमुळ भावा. जेणेकरून गेलं नित्य त्या ठिकाणी एवढं मनरम्य वातावरण तिथं निर्माण करा. आश्रम फळ फुलं वृक्ष आणि सुंदर त्या ठिकाणी जळही म्हणजे पाणीही तिथे निर्माण करा. जेणेकरून गेलं की तिथे विश्रांती लागावी असं निर्माण आश्रम करा. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथेची वर्णा वाकवा रघुनंदन तेने त्याची सुख गहन कपिनंदन विमुक्ते वेळ. आणि तिथे निष्ठा दाखवा. निष्ठा नाही बरं निष्ठा दाखवा. तिथं कशी निष्ठा
म्हणल्याच्या नंतर तुम्ही काय करता? रामकथा सांगा. तिथे करावे हनुमंता सुरत सांगावी रामकथा जेणे कुंती पडे कपिनाथा तिथे सर्वथा करावे. आणि तिथं सुरेश रामकथा सांगा. ज्या ज्या गावात त्या ठिकाणी रामायण तिथं हनुमंतराय आहेत आणि ज्या गावात रामकथा नाही ना तिथं गावच नाही, ते मसन वाटत म्हणून समजावं. एवढं त्या ठिकाणी सांगतो की जिथं रामकथा आहे ना तिथं हनुमंतराय सतत वास्तव्य करतात, गावात माणसंही वास्तव्य करतात आणि ज्या गावात रामकथा नाही ना ते गावच वास्तव्य करत नाही. असं कोण म्हणू लागला? रावण म्हणू लागला रामकथा सांगा. रामकथा सांगितल्याच्यानंतर हनुमंतरायच्या मनाला आनंद वाटल आणि विश्रांतीही वाटल. असं तुम्ही करा. ते महासुर राक्षसी प्राणी माता सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी आईसी जे कपिंद्रासी ते गिरी. असो तिथं त्या ठिकाणी एक पाण्यात मगर आहे आणि ती मगर आहे त्या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून आलेली आहे. तिचं त्या विद्युत मालनी नाव आहे. तिथं त्या ठिकाणी तुमच्या पुढे हे जर गिराईक नाही पडलं तर तिकडे पाण्याकडे पाठवा पाणी प्यायला आणि पाणी प्यायला गेल्याच्या नंतर तिथं प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. औषधी समीपाचा विस्तारा जळ्याचा पूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहर तिथे कपिंद्र गोवावा. सुंदर औषधी त्या ठिकाणी फळं मुळं हे तिला काय त्या ठिकाणी लागत तिच्या आणि त्याच्यात हनुमंतरायला पोहून टाका. गमन करणे निग्रह गती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती तिथे युक्ती साधावी. जेणेकरून होता होईल तेवढं मारुतीला मारण्याचा प्रयत्न करा. कशानं? औषधानं मारा, मुलानं मारा, चहानं मारा, दुधात त्या ठिकाणी काय टाका, फळे त्या ठिकाणी तशीच विषारी द्या, काय द्यायचं ते आपण मारुतीला मारा. एवढी युक्ती करा. मी तुझा सांगतो कपट गती तव तू केवळ कपट मूर्ती तेथे माझी काय युक्ती सर्वला मारुती मारावा. मी सांगावं का? अहो मी कितीतरी कपड्याच्या वरती सांगावा याच्याही पेक्षा तुम्ही मध्ये गुरु आहे. कपड्याचे गुरु आहेत तुम्ही. कोणाला काय नाही म्हणून लागला काम करून घ्यायचं असलं तर मग असं बोलावं लागते. जर समजा साधारणतः गावात जर आजीच्या घरी टाकायला गेलं तर आधीचं किती वर्णन करावं लागतंय? किती वर्णन करावं लागतंय? नातापासून ती गेलेल्या आजा पंजापर्यंत करावं लागतं. तेव्हा ती काय बाई म्हणजे नेता नाही का काय कोणी पुरुषामुळे म्हणे तुझी भय भाई तसं रावण युक्ती करू लागला बाबा तुम्ही कपड्यानं काय सांगावं? तुम्हीच कपड्याच्या मूर्ती आहे. मला सांगायची गरज नाही. एवढ्या कपड्याच्या युक्त्या तुमच्यापाशी होता होईल तेवढ्या युक्त्या हा मारुतीला मारण्याचे प्रयत्न करा. मरण पावला हनुमंत स्वामी ब्रह्मजन त्वरित मरण पावला रघुनाथ तो का मृत्यू त्याचे इकडे मारुतीला मरण आल्याबरोबर इकडे कोण वाचल? अहो सौमित्र मरेल. सौमित्र मेल्यानंतर रामचंद्र प्रभू मरतील. एका मागे एक बघा कपटाच्या युक्त्या म्हणजे हा कपटाची मूर्ती होता रावण आणि त्याचा गुरु हे काय नेमे असून सुद्धा काय बोलतो पहा. मरण पावला रघुनंदना कैसने वाचन बिभीषण सुग्रीवाई साठील प्राण अर्धक्षण लागता. मग त्या ठिकाणी रघुनंदन मेल्याच्या नंतर सुग्रीव वाचत का? याची त्या ठिकाणी विचार पहा कशी रावणाची. सुग्रीव नाही मेला म्हणजे राज्य आपल्याला राहील अशी त्या ठिकाणी युक्ती आहे रावणाची. असा युक्तिवाद रावणाचा होता आणि रावण म्हणाला सुग्रीवही मरेल. सगळे एकामागे एक बोलतील. नरनेला जामुवंत दुपती मरतील समजत एवढा काजल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. एवढं काय त्या ठिकाणी सिद्धीला जाईल आपलं. त्या काळजीला म्हणला जर मारुतीला जर मारलं ना तर इतकं कार्य सिद्धीला जाईल. कोणालाच मारायची गरज राहणार नाही आपल्याला आणि सगळे एकामागे एक ऑटोमॅटिक म्हणून जातील. म्हणून धरिले दोन्ही चरण देणार जाण चित्ता सागरी बुडता पूर्ण तारू आपण स्वय व्हावे. सागरात त्या ठिकाणी रावण उडालेला होता. पाया उठबस करू लागला. पाया पडला काळजीच्या आणि म्हणू लागला मी साष्टांग नमस्कार करतो. एवढं कार्य सिद्धीला गेल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी मूर्त्याला तारू व्हा असा रावण युक्तिवाद देऊ लागला. भागी बहुता परे
ठिकाणी मला द्या, माझा जीव तुम्ही दाता व्हा, असा काळनेमीला विनंती करू लागला. ऐसे ऐकताची उंदर तत्कलालाच वीर हृदय मोतीला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे. तत्कला झोपेल उठावं कसं उठला काळनेमी म्हणला, बाप्पा कपटाचा प्रकार चांगला नाही, कपट काय चांगलं आहे का काय, आज चांगलं वाटतंय. कोण विचार देऊ लागला, काय नाही मला विचार देऊ लागला. कपट धरिता कशपू खड्ग विखंड केले वापू ते त्यामचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंकावया. कपटाची गती कोणा झाली सांगू का म्हणाला. अहो हिरण्यकश्यपूला काय केलं, हिरण्यकश्यपूने वरदान मागून घेतले. कोण देवाकडून वरदान मागितले, तपश्चर्या केली आणि म्हणू लागला घरात नको, दारात नको, शस्त्रात नको, अस्त्रात नको, माणसात नको, प्राण्याला नको, कशालाच वरण नको, देवाने नको. आणि एवढे वरं मागून घेऊन कपटाने काय करू लागला, हिरण्यकश्यपू मीच देव आहे सगळ्यांना म्हणू लागला, मीच देव आहे. त्याच्याच पोटाला देवानं जन्म घेतला आणि पुन्हा त्या ठिकाणी आपलं रूप प्रगट केलं आणि या खांबात रूप प्रगट केलं. आणि घरात नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, दिवस मागवायच्या टायमाला मांडीव टाकला, शस्त्र नाही असं नाही, नकाला फाडून काढला, जीव घेतला त्या हिरण्यकश्यपूचा. कोण म्हणू लागलं, ते काय म्हणू लागला, अशा कपड्याच्या गती चांगल्या नाही का, रावणाला सांगू लागला. कपट साधिले रे भगिया पिरे शरीरे कपट साधिले चंद्रे क्षयरोगे थोर या पिला. पडले भजन झाला काळाला चुकला चढा भजनाचा, अशा कपड्याच्या गती सांगू लागला. खाऊन जेवण घर गेले आज मांडले शस्त्र अर्जुने सांगून हस्तपात खेदने शेती प्राणी निमाना. अहो त्या ठिकाणी आपल्या पोटाची सोय व्हावी. पोटाची सोय झाल्याच्या नंतर आता त्याचं काय आपण घर मोजावं का, कुठून आणलं काय मोजावं का, नाही. कोणा शस्त्र अर्जुनानं त्या ऋषीनं त्या ठिकाणी कामधेनू स्वर्गातून आणली. याच्या 1000 सैन्यासहित पंचपक्वान्नाचं भोजन, सोन्याचे ताट, चांदीचे पाट, चांदीच्या वाट्या याचं जेवण घातलं. मग त्या ऋषीला त्या ठिकाणी त्यांना आशीर्वाद द्यावा का, त्याचं हिसकावून घ्यावं, कुठून आणलं विचारावं. हे काय नाही, ह्या शस्त्र अर्जुनानं केलं. मग शेवटी कपट केलं ना, कपटाने गती काय झाली, जीव मुकला शस्त्र अर्जुन. तसा हा काळनेमी सांगू लागला. जेने रावणे जाना सांगून याला जिन्न भीक मागो गेला पण सीते गोळान देई माते. तुझीच गती कशी झाली पाहिनं. कपटानं त्या ठिकाणी कपट वेश धरला, तो संन्याशाचा वेश धरला आणि भिक्षा वारा आई म्हणला. आणि आई म्हणला, आईलाच त्या ठिकाणी भोगू पाहू लागला. ही कपटाची गती कशी झाली. आता राज्य गेलं, भाऊ मेले, चुलती मेले, पोरही मेले, नातू मेले, सगळं गेलं. तुही त्या ठिकाणी तीच बाजी व्हायला लागली. कशामुळं, कपटामुळं. माता म्हणे दियसी भोग पाये दियसी कपट मिळविले धुळीसी बसा पुत्र सैन्यसी मारविले. सगळे त्या ठिकाणी मारले. माता म्हणलास, तिला भोगू पाहू लागलास. भोगाच्या इच्छा अर्थ तुझ्या त्या ठिकाणी कपटाने गती काय झाली, पुत्र मेले, सगळे मेले आणि तू ही गती तीच होणार आहे. आणि याच्या पुढे त्या ठिकाणी सुंदर आमचे वाचक सूचक आलेले आहेत. आमची कथा सेवा एकूण झाली का, चला. इतराची गती कायसी कपडे नाडिले देवासी ईश्वरांना सांडले मानसी स्वयंभिकेशी लागला. स्वयंभिकेशी लागला. इतराची गती काय सांगा, म्हणजे तू जाऊ दे, तू भिक्षा मागितली असं मागू दे, पण साक्षात ब्रह्मांड नाही भगवान विष्णू परमात्म्याला सुद्धा बळीपाशी भिक्षा मागितली. काय मागितलं, 3 पावलं जागा दे. बळीनं त्या ठिकाणी गुरु ते 4 आला, गुरुनं आंधळ केलं. म्हणला देव भिक्षा मागायला, याच्या पुढचं काय होणार आहे, जाऊ दे म्हणला, सगळं जाईल. बळीनं त्या ठिकाणी पाणी ग्रहण केल्याबरोबर 3 पावलं जागा, 3 पावलं, एक स्वर्ग आणि एक हे पृथ्वी, दोन्ही पावलात आटून टाकली देवानं जागा. आणि 3रा पाऊल कुठं ठेव, बळी म्हणला ठेव डोसक्या नाही, डोसक्यावर बळीचा पाय ठेवला. बळीनं पाताळात गेलं, सोडलाच नाही. तिने सगळ्यांना ठेकीला म्हणला, तुला आता इथं मया आज्ञे प्रमाण राहावं लागत. देवाला सुद्धा त्या ठिकाणी कपट चुकलं नाही, असा कपटाचा प्रकार भला नाही, असा काळनेमी रावणाला सांगू लागला. आणि याच्या पुढची कथा आता सेवा आमची समाप्त आहे. इथंच पूर्ण विराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल.